नमस्कार, मी गायत्री. एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. कोटींचे खंडणी प्रकरणात जामीन अर्ज फेटाळला. धुळे जिल्ह्यात एका नामांकित कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालनाकडून खंडणी मागून त्यांचा छळ केल्याप्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यात संशयित आरोपी वाल्मिक दामोदर यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता एका आठवड्यात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. इंडोअमाईस लिमिटेड हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या प्रकल्पापैकी एक असून तो 10 एकर परिसरात विस्तारलेला आहे. या कंपनीत 100हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. संशयित आरोपी वाल्मिक दामोदर याने कंपनीच्या प्लॉट मॅनेजरकडे तब्बल 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी धुळे पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. एबीएस न्यूज मराठी.